तर मित्रांनो, लास्ट ब्लॉग मध्ये आपण बघितलंच आहे की आपण रुद्रेश्वर महादेव मंदिरात आलेलो आणि तिथले दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. तर आपण आलो होतो चैतन्य मच्छिंद्रनाथ गडावरती, म्हणजेच बडे बाबाच्या दरबारी दर्शन घेण्यासाठी. म्हणजे जाताना या दोघेच भाईंनी बिना तिकीटची एंट्री मारली आपल्यासोबत, पण काय विषय नाही, त्यांच्यावर प्रेम दाखवून आपण आतमध्ये गेलो. आणि भाई तुम्ही बघू शकता काय वातावरण आहे मध्ये, एक नंबर. मध्ये आल्यावर एवढं भारी वाटलं ना. नेमकं मंदिराचं काम चालू आहे म्हणून आपल्याला गाभाऱ्यापर्यंत जाता नाही आलं, म्हणजे समाधीपर्यंत जाता नाही आलं, तरी आपण इथून अचूक दर्शन घेतलं मित्रांनो. मग तिथून आपण निघालो तो डोंगरी घाटाने कानिफनाथ गडावरती. आणि येथे तर रात्र होऊन गेलेली मित्रांनो, आणि गर्दी पण भरपूर होती. तरी आपण काय विषय नाही, लाईनीमध्ये लागून दर्शनासाठी निघालो. तर रस्त्यामध्ये गोल्डी वाईनची काय मस्ती चालूच होती. गोल्डी वाईनची थोडी मजा घेतली. बोल ना, हॅपी बर्थडे. मग अखंड योगी भुऱ्या मामाचं देवाचं प्रेम पाहून आपण सरकलो लाईन मध्ये पुढं. आणि काही क्षणात आपण नाथ बाबांसमोर असणार होतो मित्रांनो. आणि फायनली तुम्ही बघू शकता एकदम आत्मा तृप्त होण्यासारखं दर्शन घेऊन आपण आलो बाहेर. आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या थेट बाजूला हे झाड आहे मित्रांनो. असं म्हणतात इथे येऊन आपण पंचरंगी धागा बांधल्यावर आपले जे मनातलं आहे ते पूर्ण होते. मित्रांनो, आजचा ब्लॉग आपण करूया. सारं प्रेम दाखवा, लाईक करा, शेअर करा अँड फॉलो करा.